मंगळ जर 11व्या भावात असेल म्हणजे लाभ भावात असेल. आता लाभ भावातून आपण काय बघतो, तर लाभ भावातून आपण सर्व प्रकारचे लाभ बघत असतो. म्हणजे जातकाला होणारे सर्व प्रकारचे लाभ हे लाभ भावातून बघत असतो आपण. तर म्हणजे लाभ भाव इतका महत्वाचा भाव असतो. कोणती घटना कधी घडेल किंवा होईल का नाही होईल याचं सर्व जे भाकीत किंवा जो फलादेश आहे तो लाभ भावाला म्हणजे 11व्या भावाला विचारात घेऊन आपल्याला करावा लागतो किंवा सांगितल्या जातो असं. आता लाभ भावातून आपण सर्व प्रकारचे लाभ बघतो. त्यानंतर काय बघतो, तर त्यानंतर आपण मोठा भाऊ, मित्र, आपले फ्रेंड सर्कल या या नातेसंबंधाचा विचार आपण लाभ भावातून करत असतो. तर लाभ भावामध्ये जर मंगळ आला तर हे लोक जे असतात ना ते स्वकष्टाने धन आणि पैसा कमावणारे लोक असतात. स्वकष्टाने म्हणजे यांना फुकटचा पैसा किंवा फुकटचा असे काही फायदा अशा असे जे प्रकार असतो तो यांच्याकडे नसतो. कारण हे कष्टाला फळ देतात म्हणजे कष्ट करतात आणि कष्टानेच धन आणि पैसा कमवतात. त्यामुळे त्याच जोरावर हे स्वकष्टाने धन कमवता म्हणजे चांगल्या रीतीने धन कमवता. त्याचबरोबर ते घरदार वाहन यांचं सौख्य त्यांना चांगल्या प्रकारे मिळतं. त्यानंतर मोठ्या भावाशी यांचे संबंध जे असतात ते एक साधारण प्रकारचे असतात म्हणजे जास्त वाईटही नाही आणि जास्त चांगलेही नाही. कारण मंगळाचा जो स्वभाव आहे तो चिडचिडा, रागीट आणि तीव्र असा स्वभाव आहे. तर या स्वभावामुळे यांचे जे संबंध असतात त्यांच्या मोठ्या भावाबरोबर तर ते एक सर्वसाधारण संबंध असतात म्हणजे जास्त वाईट पण नसतात आणि जास्त चांगले पण नसतात. तर अशा रीतीने पॉझिटिव्ह जर मंगळ चांगला असेल तर असे फळ हे 11व्या भावातून आपल्याला बघायला मिळतं. आता त्यातल्या त्यात जर मंगळ जर बिघडला असेल म्हणजे मंगळ जर नीच राशीत असेल किंवा शत्रू राशीत असेल किंवा मंगळावर पापग्रहांची दृष्टी असेल तर अशा वेळेस मंगळ बिघडतो. तर मंगळ बिघडल्यानंतर अशा जातकांना जी पैशाची जी आवक असते ती आवक फार कमी होते आणि त्यातल्या त्यात मित्रांकडनं यांना फार फसवणूक होताना आपल्याला दिसतात. म्हणजे यांचे जे मित्र असतात, जे फ्रेंड सर्कल असतात यांच्याकडनं यांना चांगली ट्रीटमेंट मिळत नाही. त्यामुळे यांचा तिथे फसवणूक झाल्याचा परिणाम तिथे आपल्याला लक्षात येतो आणि तिथून त्यांना मित्राबरोबर चांगले संबंध नसतात आणि मित्राकडनं फसवणूक होण्याची दाट शक्यता असते.